मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। जनतेला उदय पर्वाचा नवीन अध्याय सुरू होत आहे, त्यासाठी रत्नागिरीतील जनता उत्सुक आणि द्विगुणित झालेली आहे। उदयजी सामंत साहेब हे 5व्यांदा विधान सभेवर निवडून गेलेले आहेत। हा जनतेने दिलेला मोठा कौल आणि त्यांचा दणदणीत विजय आहे। उदय सामंत यांच्या मते प्रदीर्घ असा कार्यानुभव राजकारणातील कार्यानुभव आहे। त्यांचा अतिशय राजकारणातील अतिशय सखोल असा अभ्यास आहे आणि त्यांचा प्रचार नक्कीच आमचा सगळ्यांचा आनंद गगनामध्ये मावत नाहीये, कारण सामंत साहेबांना मंत्रिपद मिळणार ही काळ्या दगडावरची रेघ होती आणि सामंत साहेबांना मंत्रिपद मिळाल्यावर ते महाराष्ट्राला पूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं कोकणामधून ते काम करून देणार याची खात्री आम्हा सगळ्यांना आहे। कुठचंही काम त्यांनी हाती घेतलं ते अतिशय चांगल्या प्रकारे पार पडतात। त्याच्यामध्ये